अंगात जीव आहे का नाही? काय कुठं चालाय मर्दा? चला मर डोली ठेवा इकडे. हे शिरप्या ही जातील बघ तिकडे जेव्हा पहिल्या पंक्तीला. माणसं म्हणायची आमच्या आधी मावळं वाढल्यात वाटतं. यासने इकडे जेवाय वाढूया. तिकडं पाहुणं आमचं तोला मुलाच आहेत. दुसरं काय नाही, बायकोच्या गावाकडची माणसं आहेत बाबा. ते आणि वेळानं जेवाय बसल्या हो. महिनाभर माझ्या घरात मला जेवाय मिळायचं अवघड होईल. हे तुम्ही दाराला उभं राहा. जावा रे, पाहुण्यांच्या स्वागताला जावा. रायाजी, अरे आता हे सारं सण होण्या पलीकडे झालंय बघ. हानू बघाय रे यासनी. यासने आणून काय उपयोग आहे ज्योत्याची? आपलीच ना आणि खोटी आहे. त्यासनी उचलूया आणि शंभू राजांच्या मोर उभा करूया. हे कुठल्या नाटकातले मावळे ज्योत्याजी? मावळं? अव राज, मावळं नाहीत, कावळं आहेत. हे कावळं. अव मावळ्याची कापडं घालून लग्नाच्या डोल्या उचल त्याला कावळं. हातीराच्या दारात मुजऱ्याना उभा त्याला कावळं. राज यो अपमान सण होईना झाला राज. आम्ही कुठाय म्हणायचं? हे मराठ्यांच्या सर्जाची, शंभू राजांची ओळख लागना होईल. तुला रायगडाच्या दरबारात उभा केलाय, निगुतीनं उभा राहा, नाहीतर कमरात लाता बसतील लाता. आमचं काय चुकलं? घाबरू नका, इथं तुम्हाला कोणीही काही करणार नाही. ज्योत्याजी, काय प्रकार आहे हा? का आणलं त्यांना? अहो महाराज, माऊली वेश घालून लग्नात हुजरीगिरी करतात ही. महाराज, थोरल्या महाराजांची कापडं अंगावर घालणारा शिवाकाशिंदी इतिहासात अजरामर झाला. मग मावळ्याची कापडं घालून कसं वागायचं हे बी यासनी कळाय नको का? आपलं बाजी, तानाजी, यसाजी यांची सर आहे का कुणाला? तो दोष त्यांचा नाही ज्योत्याजी, परिस्थितीला खंगले ते, काळाच्या चक्रात घडून निघाले. पण घड्यानं तुम्हाला लग्नाच्या डोल्या उचलायच्या तर खुशाल उचला, पण त्यासाठी या मावळ मातीच्या वैभवाचा अपमान करू नका. ही पगडी ज्या माथ्यावर असेल तो माथा कुणापुढेही झुकणार नाही. ही बाराबंदी ज्या देहावर असेल तो देह तुटला तरी माग हटणार नाही. तुमच्या गरिबीची लखतर झाकण्यापेक्षा इतिहासाची श्रीमंती दाखवण्यासाठी हा पेहराव वापरा. महाराज, अशाच बाराबंदीमध्ये वाघासारखा सिद्धीच्या हद्दीत घुसून अख्ख्या जंजिऱ्याला डरकाळीने फोडणारा आमचा गोंडाजी बाबा चला दाखवतो. अवघ्या 60 मावळ्यांना घेऊन पन्हाळ्यावर भगवा फडकवणारा गोंडाजी बाबा. मावळ आम्ही, वादळ आम्ही, रणमस्तांची जात आमची, अरे भ्या कुणाला धावतो रे. तलवारीशी नात हे मातीशी, हगर सरणावरची रोजर खायाची, रयतेचा राजा तो आम्ही हात रत याच, जिकत नाही जवर तवर झुंजत राहायाच. तुकडे तुकडे झाले तरी बी कणाकणानं झुजतो रे.
शिवाजी राजांचा निरोप आहे. पन्हाळा जिथून घ्यायचा आहे. घेऊया की फरसन. हा, आणि हे बघा, शोभा राजांनी सोन्याचं कडबी घातलंय आमच्या हातात. घर जितायच्या आधीच मनसुखदार. अरे आजपासून किती मर्द गडी गड जिताय गेलं. त्यांचा सत्कार राजासनी करायचा होता, पर ते गडी जीव ओवाळून कुर्बान झाल्यात बघ. पुण्यांदा सोन्याचं कडक घालायला त्यांचा हात राजासनी दिसलंच नाही. म्हणून फक्त राजांनी हो मान आधीच देऊन टाकला. चला आता, पन्हाळा घेतल्या बिगार माग नाही यायचं. हर हर महादेव! हर हर महादेव! हर हर महादेव! मराठे, ये कैसे किले पर आ गए? हात पकड़ो ये! अरे, मावळ्याची जात म्हणजे तलवारीची पाठ. म्यानातनं निघाली की नरड सोडवणार. तू काय आमची मिजाज चुकतो? तुझ्या रक्तानच पन्हाळगडच्या पायऱ्या धुवून काढणार हे कोंडाजी. चला ना! हर 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 महादेव! हर हर महादेव! गंजी पेटवर पन्हाळ्याचा हिरा स्वराज्याच्या पागोड्यात आला. राजाशी सांगावा झाला. केवढा बहादर गडी आमचा कोंडाजी बाबा. सह्याद्रीच्या काळ्या कातळावानी. शंभूराजासनी बी लय कौतुक. पण कुठं काय माशी शिंकली आणि गड्यांनी एक दिवस शंभूराजा संघ भांडणं केली. का असं झालं तेच काय कळलं नाही. खरं आहे तुमचं रायाजी. शंभूराजांसंग कोंडाजीचं भांडण झालं. भलं मोठं भांडण, पण कशा पायी? पन्हाळा जिंकून घेतला म्हणजे आभाळाला हात लागले असं वाटलं की काय तुम्हाला फर्जंद? पराक्रम हायच आम्ही केलेला. कुणाच्या बुडामागे एवढा दम होता? नडीला पडलं तेव्हा आमच्याच पायाशी आलं. छत्रपती तुमच्या पायाशी झुकले असं का वाटतं तुम्हाला? आम्ही रक्त सांडलंय स्वराज्यासाठी, आणि आमचा शिवाजी राजा बी होता तसाच. स्वराज्याचा सूर्य तुमच्यामुळे उगवतो अशी तुमची धारणा झाली असेल कोंडाजी. पण आबासाहेबांच्या आमदनीत तुमचा तोडा खपला असेल. आम्ही तो खपवून घेणार नाही. चालते हो, आम्हाला तुमची गरज नाही. जिकडं फुडा तिकडं मुलूक थोडा हाय का काय आमासनी? हे असला ऐकाय कोण थांबतो इथं? चाललो आम्ही. आजपासून कोंडाजी फर्जंदाला स्वराज्याच्या सीमा कायमच्या मुक्तील. स्वराज्याच्या दिशेने ते आलेच कधी तर शत्रू म्हणून अंगावर घ्या त्याला. हुजूर, ये है कोंडाजी, सिवा के राजपाट में जिसने परनाला जीता था. वो सुरमा बहादुर यही है. वाह, बहुत खूब. अरे इन्हें कौन नहीं पहचानता? ऐसे खूंखार योद्धा हमारी सियासत में अगर काम करे तो हमें भी नाज महसूस होगा. का बोलो त्या संभाजी राजाच्या राजवटीला? आणखी किती काळ गुलामासारखं राहावं आम्ही? हा, आमच्या तलवारी काय दिसता लिंबू लावून मिरवायच्या आहेत काय? आम्हाला नाही सहन व्हायचं हे.
बहुत खूब कि आप मरहट्टों का मसनद छोड़कर हमारे पास आए। अब जैसे जालिम को नवाजना हमारी तो फितरत है। अब आप बेफिक्र हमारे साथ रहिए। शुक्रिया हुजूर, आजपासून आमची तलवार तुमच्या पायाशी. कवाबी आज्ञा द्या, आम्ही ड्युटीला हजर राहू. आप तो अभी आराम फरमाइए, आपके लिए पूरा बंदोबस्त किया है हमने। तो ये है लंगी बाई, हुस्न की मलिका, दीदार ए चांद, ये आपका दिल बहलाएगी। हे कोंडाजीचं दिल आहे, पतंगाचं शेपूट नाही जे वाऱ्यावर हलल डुलत. जानते हैं जी, पर हमारा नाम भी लंगी बाई है। हमारी एक अदा पर चांद तारों के दिए भी बुझ जाते हैं। हमारी पायल की खनक पर कुदरत अपना रुख बदल देती है। पर आप तो मर्द मावला है, आपको बहलाना हमारी किस्मत होगी। चला, आम्हासने आमची खोली दावा. इरशाद. क्या हम आपकी मदद कर सकते हैं? तलवारीचं पात चोळायचं आहे ते, इश्कबाजीच्या कट्यारे नाहीत पाजवायच्या. कभी हमसे इश्क लड़ा कर तो देखो, दिल तो क्या जान ही आपके कदमों में रख देंगे. जरा लांबूनच बोला बाई. परस्त्रीला बी माऊली मानणाऱ्या शिवाजी राजांचा संस्कार आहे आमच्या मनावर. बाईला देवाऱ्यात पुजावं ह्यो मराठी संस्कार आहे. औरत को ऐसी इज्जत देने वाला फरिश्ता अगर हमें मिल जाए तो 100 जन्म तक हम उनके मातहत बन जाएंगे. शिवाजी राजांचा गुरूर आमच्या पण बली आहे. शंभू राजाला आम्ही अल्लाह तालाचा नेक बंदा मानतो. खरं आहे तुमचं. स्वराज्यात शेळी भाकरी का होणार, पण ती कष्टाच्या पिठाची, खाताना समाधान असतं. या गुलामीच्या बिर्याणीला ती चव आहे बघा. तो आप वहाँ ये सब छोड़कर यहाँ क्यों आए? शंभू राजा के साथ आपका झगड़ा हो गया और आप जैसा खूंखार योद्धा इन दरिंदों का मातहत बनने आया. कोंडाजी, तुमचा स्वभाव तापट आहे. शंभू राजा भी तापट, पण तरी भी तुम्ही जुळवून घ्यायला पाहिजे. अहो, तापट काय सुरव्याची किरणवी असतात की, पण म्हणून काय ती सुरव्यापासून वेगळी होतात होय. मतलब अरे जीव गेला तरी स्वराज्यावरची निष्ठा तुटायची नाही आमची. आमच्या नसा नसात रक्त वाहत आहे ते शिवशंभूच्या निष्ठेच. या देहाच्या चिंधड्या होतील, पण आमच्या पाठीचा कणा दुश्मनाच्या दावणी समोर नाही झुकायचा. तो फिर वो आपका झगड़ा? समज नाटक होत ते. आम्ही इथं आलोय ते शंभू राजांच्या आज्ञेनच. ह्यो जंजिरा किल्ला आज पातूर मराठ्यासनी हुलकावण्यात येत राहिलाय. एवढ्या लढाया केल्या, एवढं किल्लं जिंकलं, तर माझ्या शिवाजी राजाचं आणि शंभू राजाचं जंजिरा जिकायचं सपान कवा साकारायला जमलं नाही. हे सपान मला साकारायचं आहे आणि त्या पायी जीव गेला तरी भेटत. आज रात्रीच शोधाव साधणार आम्ही. मराठ्यांचा आरमार आणि शंभू राजा काठावर तयार आहे. आम्ही इकडनं दारू कोठार उडवायचं आणि तिकडनं शंभू राजा हल्ला करतील. नाही, दारू कोठार उडवायचं म्हणजे आपला बुकना होणार. वय, आपला बुकना होणार. घाबरतो का काय मरणाला? आणि आगीशी झुंजल्या बिगर पोरात फुलत नसतोय, आणि आव्हानं पेरल्या बिगर मर्द खुलत नसतोय. आणि जेव्हा उसळू तेव्हा ठिणगीच्या घोड्यावर सवार होऊन पेटत्या ज्वाळीचा लगाम हाती धरायचा आणि निखाऱ्याला टाच मारायची. तोच खरा मर्द मराठा. कोंडाजी, हम भी आपके साथ हैं. जिंदगी में पहली बार एक मर्द से मुलाकात हुई है. जिस स्वराज के राजे औरतों की हिफाजत करते हैं, उस स्वराज के लिए हम भी मरने को तैयार हैं. चला तर मग आज रातच्यालाच या सिद्ध्याचा खेळ संपवायचा.
हर महादेव, हर हर महादेव. अच्छा, तो ये कारनामा है आपका कोरोना जी. अब तो तुम गया. लंगीबाई, दारू कोठारात ही मशाल टाकायची. समधी दारू वात लावून ठेवली आम्ही. इकडं दारू गोळा उडाला की तिकडं समुद्र काठावरनं मराठी यलकार करतील. समधी आत घुसतील आणि हे जंजिराचं फूल अलगद त्यांच्या हातात पडल. जी कुछ भी हो, हम पीछे नहीं हटेंगे. चला. कहाँ जा रहे हो कोरोना जी? मरने की इतनी जल्दी है कि गोला बारूद जलाकर मरना चाहते हो? यदि ये ख्वाहिश भी हम ही पूरी कर देंगे. खत्म कर दो इनको. चलो इनको. बहुत खूब कोंडा जी. तभी हमें भी ताज्जुब हो रहा था कि सिवा के सियासत के लिए तैयार हुए मरहट्टे फिजूल कैसे हो गए. जंजीरा उड़ाना चाहते थे. जंजीरा. अफसोस कि आपको इसी तमन्ना में अपनी जान गंवानी होगी. खैर फिर भी तेरी जान हम बख्श देंगे. बस तुम्हें हमारा एक काम करना होगा कोंडा जी. इस लंगी बाई को अपने हाथों से खत्म कर दो. सौदेबाजी करायला लागलास तू. मरणाला घेऊन येऊ कोंडाजी तुझ्या संग सौदा करेल असं वाटलं तुला? जानते थे हम पागलपन सवार है तुम मरहट्टों पर. हमें ताज्जुब है कि इस मरियल औरत को भी तूने अपनी ओर मोड़ लिया. ऐसी नमक हरामी नस्ल को हम कतई माफ नहीं करेंगे. कतई माफ नहीं करेंगे. बोलो, मौत को सामने इस तरह देखकर तो पैरों तले जमी फिसल गई होगी. अभी मौका है कोंडा जी. घुटनों पर रेंगते हुए आओ हमारे सामने. जान बख्श देंगे तुम्हारी. जीवाची भीती खालीच कुणाला. मरायचंच होतं म्हणून घुसलो इथं. तुला समजासनी घेऊन मरायचं होतं. तुम्हारी खोल खींच देंगे कोंडा जी. हात बांधून कसलं मारतोयस? असं तर असा ये की मैदानात. नाही तुला उभा शिरला तर कोंडाजी नाव नाही माझं सांगणार. इतना जुलूम. हाईच मिजाज. होय, हाईच मिजाज. मेलो तरी शंभू राजाच्या गळ्यातला कंठा होऊन मरीन म्या. तुझं काय न? तुझ्या मळ्यावर थुकायला तर दिल्लीच्या तख्तावर बसलेला कावळा बी नाही यायचा. यालाच तरी तुझा सौदा हिटला गिराडा संगत. काट डालो इसको. देखते हैं किसकी हार और किसकी जीत होती है. काट डालो. कवा जिंकलोय आम्ही. त्या देहाचं तुकडं करशील तरी ह्यो स्वाभिमान नाही तुटायचा. हर हर महादेव, हर हर महादेव. अरे परवरदिगार, कैसा सिफर सालार है ये. सर कटवा दिया खुद का लेकिन सर झुकाया नहीं. इन मरहट्टों की मौत हमारा कभी मकसद नहीं था. इनका सर झुकाना, इनको झुकाना, यही हमारा मकसद था.
अल्लाह, अगर ये मरहट्टा ऐसा है तो वो शंभू राजा कैसा होगा? किस मिट्टी के बने हैं ये मरहट्टे? तौबा, ये कुंडा जी की नहीं बल्कि हमारी हार है। ये मुझे दिख रही है। या अल्लाह, या अल्लाह है परवरदिगार, कैसे है ये मरहट्टे? राज, चुकलो आम्ही. पैसावाल्याच्या मोर झुकणार बेदरगाडी होणार नाही आम्ही. या पोशाखाचा रुबाब नेहमी जपू आम्ही. लक्षात ठेवा, मान तुटली तरी मान चुकली नाही आमच्या मर्द मावळ्यांची. त्या मावळ्यांचं लेणं अंगी चढवताय तर तोच ताठरपणा अंगी बाळगा. अखंड दर्या रडला होता कारण एकटा कोंडाजी बाबा अख्ख्या जंजिऱ्याला लढला होता. भले आम्ही जंजिरा नाही घेतला, पण त्या जंजिऱ्याच्या प्रत्येक दगडामध्ये आमचे कोंडाजी बाबा अजरामर राहील आणि कायम राहणार. ही काळ्या दगडावरची रेघ आहे, ही काळ्या दगडावरची रेघ आहे. जय भवानी, जय शिवराय.